बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यात असलेल्या ग्राम पेठ येथील श्री संत ज्ञानेश्वर मागासवर्गीय मुलांच्या वसतिगृहात एका अल्पवयीन मुलावर अत्याचार झाल्याची घटना घडली आहे। 12 वर्षीय त्या विद्यार्थ्यावर गेल्या 2 महिन्यापासून वसतिगृहाचा अधीक्षक हा लैंगिक अत्याचार करीत असल्याची घटनाही समोर आली आहे। गेल्या 2 महिन्यापासून अनैसर्गिक अश्लील कृत्य करीत असलेल्या अधीक्षकाविरुद्ध अमळापूर पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून त्याला बेड्या ठोकल्या आहेत। वसतिगृहात राहणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थ्यावर 5-6 वेळा अनैसर्गिक कृत्य केल्याची माहिती त्या विद्यार्थ्याने कुटुंबियांना दिल्यानंतर त्या नराधम अधीक्षकाने पीडित विद्यार्थ्याला काठीने मारहाण केल्याची घटनाही समोर आली आहे। ठाणेदार निखिल निर्मळ काय म्हणाले आपण ऐका। दिनांक 6/1/2025 रोजी एक महिला त्यांच्या मुलासह जो बालक आहे त्याचं वय 12 वर्ष 8 महिने 1 दिवस तर काल पोलीस स्टेशनला आले। त्यांनी एक रिपोर्ट दिला की पेठ येथे एका वसतिगृहात जे मागासवर्गीय मुलांचे वसतिगृह आहे 5वी ते 10वी पर्यंतचे त्या वसतिगृहात जे अधीक्षक आहे त्या वसतिगृहाचे विनायक भगवान देशमुख यांनी त्या बालकासोबत जे आहे गेल्या 2 महिन्यापासून तो त्या बालकासोबत अनैसर्गिक जे आहे घाणेरडे कृत्य करत आहे आणि अशी माहिती जी आहे त्या मुलाने त्याच्या आईला फोनद्वारे सांगितली होती। त्या फोनवरून आईने त्या मुलाला त्या ठिकाणी वसतिगृहात जाऊन आपल्या ताब्यात घेतले आणि नातेवाईकांची चर्चा वगैरे जे करून आहे त्यांनी काल दिनांक पोस्टेला येऊन रिपोर्ट दिला। लागलीच आम्ही तो रिपोर्ट दाखल केला आणि त्यानुसार पुढील कायदेशीर कार्यवाही तपास आमचा सुरू आहे। आरोपी जो आहे आमच्या अटकेत आहे आणि अद्याप तो आमचा तपास सुरू आहे। सर, या विद्यार्थ्याला मारहाण पण केली का त्याने? विद्यार्थ्याला मारहाण पण केलेली आहे, काठीने मारहाण केल्याचं पण विद्यार्थ्याने नमूद केलं आहे। सर, अजून या वसतिगृहात इतर कुठल्या मुलांसोबत असे प्रकार घडलेत? सध्या ज्या आमच्या तपासात अजूनपर्यंत असे काही पुरावे किंवा कोणी समोरून आम्हाला तसं सांगितलेलं नाही, पण त्या दृष्टिकोनातून आम्ही विचारपूस पण केली आहे। लहान बालकांशी संवाद पण साधलेला आहे आणि असं काही कृत्य जर दुसऱ्या कुठल्या मुलासोबत झालेलं असेल त्या दृष्टीने पण आम्ही कायदेशीर कारवाई करण्याची तजवीज आहे आमच्यावर। सर, आरोपीला न्यायालयात नाही? आरोपी जो आहे आज आम्ही त्याला अटक केलेली आहे आणि आरोपीला आज अटक केल्यानंतर तपास आमचा जो सुरू आहे उद्या जे आहे आम्ही त्याला कायदेशीरपणे मान्य न्यायालयापुढे हजर करणार आहोत।